चला तर आज पाहूया आपण रेकीचे 5 नियम। हे 5 नियम आपल्या आयुष्यात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणतात। रेकीचा पहिला नियम, आजच्या दिवशी आम्ही शांत राहू। आजच्या दिवशी आम्ही शांत राहू। हा नियम जसा आपण बोलायला सुरुवात करतो, आपला स्वभाव शांत होऊ लागतो। आपण स्वतःला समजू शकतो, आपण इतरांना समजू शकतो। आपल्या आतील राग शांत होतो, आपली चिडचिड नाहीशी होते। म्हणून रेकीचा हा पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या दिवशी आम्ही शांत राहू। रेकीचा दुसरा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू। आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू। रेकीचा हा दुसरा नियम आपल्या आयुष्यातील चिंता हळूहळू करून कमी करू लागते। कारण मित्रांनो, चिंता आणि चिंता ह्याच्यामध्ये फक्त एका बिंदूचं अंतर आहे। जी व्यक्ती जास्तीत जास्त चिंता करते, जास्तीत जास्त स्ट्रेस उचलते, अशा व्यक्तीचा प्रवास लवकरात लवकर चितेकडे जायला सुरुवात होते। रेकीचा हा दुसरा नियम आपण वारंवार बोलत राहिल्यास आकर्षणाचा नियम आहे की जसं जे आपण बोलतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात। जर आपण हे वाक्य वारंवार बोलतोय की आजच्या दिवशी आम्ही चिंतामुक्त राहू, तर हळूहळू आपल्या आयुष्यातल्या चिंता कमी होऊ लागतात। रेकीचा तिसरा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही आमची सर्व कामे इमानदारीने करू। रेकीचा हा तिसरा नियम आपल्याला आपली ओळख पटवून देते। आपण कोण आहोत, आपण काय काम करत आहोत, आपण ते काम किती प्रकारे, कशा प्रकारे करत आहोत, आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ आहोत का? जर ही एकनिष्ठता आपण स्वतःच्या बाबतीत धरू लागलो, तर आपण इतरांच्या बाबतीत सुद्धा एकनिष्ठ राहू शकतो। आणि तुम्हाला नेहमीच आकर्षणाचा नियम आहे की ऍक्शनला रिॲक्शन मिळते। जर आपण स्वतः एकनिष्ठ असू, दुसऱ्यांच्या बाबतीत एकनिष्ठ असू, तर आपल्याला समोरून सुद्धा एकनिष्ठपणाच मिळणार आहे, इमानदारीच मिळणार आहे। म्हणून रेकीचा हा तिसरा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। रेकीचा चौथा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही आमचे गुरुवर्य, माता पिता आणि अध्यापक यांचा मान सन्मान करू। आजच्या दिवशी आम्ही आमचे गुरुवर्य, माता पिता आणि अध्यापक यांचा मान सन्मान करू। रेकीचा हा चौथा नियम फार महत्त्वपूर्ण आहे, जो आपल्याला आपली ओळख तर पटवून देतोच, पण आपली ओळख ज्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे अशा व्यक्तींना कधीही विसरू नये हे सुद्धा आपल्याला सांगून देतो। अशा व्यक्ती म्हणजे आपले आई वडील, आपले गुरु आणि आपले अध्यापक। ज्या व्यक्तींमुळे आपल्याला आजचा दिवस दिसतोय त्या व्यक्तींचं स्मरण आपण सदैव करणं गरजेचं आहे। त्या व्यक्तींना आयुष्यात आपण कितीही मोठ्या पदावर गेलो तरीही विसरू नये। या नियमामुळे आपले पाय हे नेहमी जमिनीवरती राहतात। म्हणून हा नियम फार महत्त्वाचा आहे। रेकीचा पाचवा नियम आहे, आजच्या दिवशी आम्ही चेतन आणि अचेतन सर्वांचा सन्मान करू आणि निसर्गाचा मान सन्मान करून निसर्गाचे आभार मानू। रेकीचा पाचवा नियम हा सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे। जशा चेतन गोष्टी आहेत तसंच अचेतन गोष्टींना सुद्धा तितकंच महत्त्व आहे। जसं आपल्या सभोवताली अनेक माणसं असतात, आपल्या कुटुंबातले सदस्य असतात, आपण जसं त्यांचा मान सन्मान करतो तसंच आपल्याला मिळालेल्या अचेतन गोष्टी म्हणजे निर्जीव गोष्टी यांना सुद्धा स्वतःची एक एनर्जी असते। आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही मिळालेलं आहे, जेणेकरून आपला फोन, आपली वास्तू, आपलं पेन, आपली डायरी, जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्या सर्वांचा आपण सन्मान करणं गरजेचं आहे। आपल्याला मिळालेलं अन्न, वस्त्र, निवारा ह्याचा सुद्धा आपण सन्मान करणं गरजेचं आहे। कारण आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला या गोष्टी मिळालेल्या आहेत। अनेक लोकांना हे सुद्धा मिळणं कठीण असतं। त्यामुळे निसर्गाचे आभार मानूया की आपल्याला हे सर्व मिळालेलं आहे।
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद रेकी. धन्यवाद रेकी. धन्यवाद रेकी.